नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची दिलासादायक व आनंदाची बातमी आहे। आनंदाची मोठी बातमी, पेन्शनधारकांची चांदी, जानेवारी ते मे निवृत्त 90 दिवसाची थकबाकी जमा, जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता मिळणार वार्षिक जादा वेतन वाढ। जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या बातमीत कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह थकबाकी देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे। उच्च न्यायालयाने काय आदेश दिला आहे, कोणाला आदेश दिला आहे, हा व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या। मुख्य स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 दिवसात काल्पनिक वेतनवाढीसह थकबाकी देण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण आदेश असून जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता एक वार्षिक काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। आणि लाभ कोणाला मिळणार आहे, तर कार्यरत सेवेतून जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 1 जुलैची काल्पनिक वेतन वाढ मिळणार आहे। कोर्टाने काय आदेश दिला, संबंधित पात्र निवृत्ती वेतनधारकांना 90 दिवसाच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून त्यानुसार थकबाकी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। आणि त्याच प्रकरण काय होते, तर 6व्या वेतन आयोगापासून जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा 6 महिन्यापेक्षा अधिक असेल तर त्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1 जुलै रोजी देय होणारी काल्पनिक वेतनवाढ मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली होती। प्रशासनाने निर्णय न घेतल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला होता। आता न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना 90 दिवसात काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून थकबाकी अदा करण्याचा स्पष्ट निर्देश दिले आहेत। या निकालामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना विषयक लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि म्हणूनच याचा आपण विचार करणार आहोत। निष्कर्ष या संदर्भात पाहूया। ऐतिहासिक निकालामुळे जानेवारी ते मे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता केवळ पेन्शन वाढ नाही तर ग्रॅज्युएटी, रजारोखीकरण, थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे। 90 दिवसात डेडलाईन दिल्याने प्रशासनाला आता तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स। उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासन निर्णय निर्गमित झाला असून सदर शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिसते निळ्या पट्ट्यामधील ही लिंक दिली आहे आणि ही लिंक तुम्ही वाचू शकता आणि अत्यंत महत्त्वाची अशी ही लिंक दिली आहे। अशाच शासन निर्णय व कोर्टाचा निकाल व अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।